नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 29 जून आणि आज हा व्लॉग काढायचं कारण म्हणजे आज आहे फायनल इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया आणि त्यासाठी आम्ही सर्व मित्र जमून एक ठिकाणी ही फायनल बघण्याचा प्लॅन करतो आहे. आणि आता मी काय तर दुसरं माझं काम करायला चाललो आहे. ते काम करून आल्यावर आपण 7:30 वाजेपासून आपण चिनूदादा यांच्या निवासस्थानी जाणार आहोत आणि तिथून तिथे जाऊन फायनल बघणार आहोत. जर आपण फायनल जिंकलो नाही तर हा व्लॉग मी टाकेल का नाही काय माहिती नाही, पण जर जिंकलो तर हा व्लॉग नक्की आपण टाकू. आणि खूप वर्षांनंतर आपण फायनलमध्ये आलेलो आहोत. फायनलमध्ये आपण येत राहतो पण हरत राहतो. ह्यावेळेस आपण जिंकू अशी सर्वांची दृढ निश्चय आहे. आत्ताच आमचे पोंगे बटाटे खाऊन झालेले आणि आजच्या मॅचबद्दल साहिल मोरे यांना काय वाटतं त्यांची आपण टिप्पणी घेऊया इथे. साहिल मोरे, तुम्हाला काय वाटतं आज कोण जिंकेल आणि आज कोण परफॉर्म करेल? आज इंडिया जिंकेल आणि आज विराट कोहली खूप खेळणार आहे. विराट कोहली खेळेल तुमच्या हिशोबाने? सकाळपासून वाट बघतो. साहिल मोरेंच्या हिशोबाने विराट कोहली आज खेळणार आहे. साहिल मोरे सकाळपासून वाट बघताय की आज विराट कोहली खेळेल आणि इंडियाला जिंकवेल. आता टॉस होत आहे आणि काही कारणांमुळे चिनूदाच्या घरी आपल्याला जाता आलं नाही, पण आपण इथेच टॉस बघूया आणि बघू कोण जिंकतं. आता दोघे कॅप्टन्स आले टॉस जिंकायला आणि कॉमेंटेटरच्या हिशोबाने की बॅटिंग करायला पाहिजे. जोही टॉस जिंकेल तर आपण जिंकलो तर आपण बॅटिंग करतो काय आता बघूया आपण. Cheers is the call. What's it, Richie? What have you decided? टॉस आपण जिंकलो आहोत आणि आपण आता बॅटिंग करणार आहोत पहिले. तर त्या हिशोबाने आपण चांगली बॅटिंग केली पाहिजे आणि 180 to 200 आपण स्कोर सेट केला पाहिजे या 5 मिनिट ऑफ इनिंग्समध्ये असं मी होऊ करतो. आणि बघू जमलं तर आपण सर्व पोरं इथे आपल्याला आपल्या घरी मॅच बघायला. चिनूदादा इथे आलेले इथे तुम्ही बघू शकतात. चिनूदादा, गो इंडिया, गो इंडिया. थोडाफार रिफ्रेशमेंट्स आम्ही घेतले आहेत आमच्यासाठी आणि आता आम्ही घराच्या दिशेने एकदम जोरात वाटचाल करतोय. चिनूदादा त्यांच्या नावीचा जीव घेताना पण आम्ही लवकरात लवकर घरी पोहोचलो पाहिजे. 2 बॉल मिस होते जास्तीत जास्त आमचे जे मित्र फुकट येऊन फक्त डायरेक्ट मॅच येऊन बघणार आहे त्यांच्यासाठी इथे चिनूदादांनी मस्तपैकी असा माहोल बनवलेला आहे. तुम्ही फक्त बघू शकतात. चिनूदा एकदम ओरिजिनल माहोल, वेलकम इंडिया, एकदम ओरिजिनल माहोल इथे बनवलेला आहे. 2 विकेट आपल्या पडून गेलेल्या आहेत. रोहित शर्मा आणि ऋषभ दादा पण आऊट झालेले आहेत. त्यांचं आम्हाला खूप दुःख आहे. पण आता बघू आपण अजून चांगलं खेळणे. कम ऑन, गो इंडिया, गो इंडिया. जसं आपण ओपिनियन घरापासून घेऊन येत होतो, साहिल मोरेन जसं दिलं तसं आपण सर्वांचं ओपिनियन घेऊ की कोण जिंकेल आणि कोण खेळेल असं वाटतंय तुम्हाला? कोण जिंकेल म्हणजे विषय का? इंडिया आहे आणि कोण खेळेल? कोहली आणि पांडू. इंडिया, कुलदीप यादव मेन प्लेयर. इंडिया जिंकेल. आणि कोण खेळेल बॅटिंग मध्ये? हार्दिक पांड्या होता आणि शिवम दुबे. हार्दिक पांड्या शिवम दुबे. गिरू मामा इथे आलेला आहे आणि आपण आलेला आहे उंटाच्या उंट. पहिल्या इनिंग्समध्ये आपला 176 स्कोर झालेला आहे आणि 177 आपल्याला जिंकायला लागणार आहे. तर सेकंड इनिंग्समध्ये कोणाचा परफॉर्मन्स पडेल हा आपण आता काकांकडून जाणून घेऊया. काका, तुम्हाला काय वाटतं की कोण चांगलं खेळेल सेकंड? ऑब्व्हियसली इंडिया जिंकायला पाहिजे अशा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि तसंच होणार. आपल्याला पुन्हा एकदा जल्लोष करण्याची संधी आपली क्रिकेट टीम आपल्याला देईल अशी मी आशा बाळगतो. आणि तुमच्यामध्ये बॉलिंगमध्ये आता कोण आपल्याला चांगलं यश मिळवून देईल? बुमराह. दादा इथे झेंडा लावताना परत तो थोडा वजनामुळे पडला होता. इथे लच्छू दादा तुमच्या मते कोण चांगली बॉलिंग करेल?
बॉलिंग मध्ये मला असं वाटतं की आपला बुमराह विकेट घेईल, पण बॅटिंग मध्ये असं वाटतं की क्विंटन डिकॉक जर खेळून गेला तर आपले थोडेसे आहे. पॉवर प्ले मध्ये क्विंटन डिकॉक जातो, त्याला एकच साईड खेळता येतात. तुमच्यामध्ये कोण चांगली बॉलिंग करेल? मग कुलदीप यादव. कुलदीप यादव. तुमच्यामध्ये का? अक्षर पटेल. अक्षर पटेल. आणि इथे आता आपली बॉलिंग चालू होणार आहे आणि आता आपण आशा बाळगू की आपणच जिंकू यावेळेसचं फायनल. धन्यवाद. आपण जिंकल्यावर गोड तोंड गोड करायसाठी बाबू दादा यांनी स्वतःच्या फॅक्टरीवरून चॉकलेट आणलेले आहेत. माणसा दे असे लोक जॉबला आहेत. What's the strategy? अरे बापरे. काही लागला नाही भाऊ. नाही लागलाय तो इथे नाही लागलाय. आता मी मारायचं जो होतं याला. नाही असं नाही. Swings in the air, this should be taken. Out. कसं वाटतंय काका तुम्हाला आपण जिंकलेलो फायनल? अपेक्षेप्रमाणे इंडिया जिंकलेला आहे. सगळ्यांना त्याबद्दल शुभेच्छा पूर्ण भारतीयांना. एकदम भारी वाटते. कमॉन हार्दिक पांड्या. शब्दात व्यक्त नाही करू शकत. हार्दिक पांड्या
मी खूप खुश आहे. हार्दिक आता इथे आपण जिंकलोय आणि आता आम्ही जरा गावात जाऊन बघतो काय वातावरण आहे काय नाही. तर ते गावाचं वातावरण आम्ही तुम्हाला दाखवतो. गाडी काढा. चला चला काढा. माझी गाडी आली खुश आहे तू आज घेऊन जाणार. एक साइड पर्यंत नाही गेला. गाडीवर बस रे, गाडीवर बस. आधी तो बेकार मग चालू.
सेलिब्रेशन करून आता आम्ही सर्व इकडे तिकडे शहरात चक्कर मारतोय आणि मग त्यानंतर ओट्यावर बसू आणि हे आजचं आपलं सेलिब्रेशन संपवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. त्याच्यानंतरही काही राहिलं तर मी ते तुम्हाला दाखवतो. सारंगी